श्री गजानन प्रसन्न, श्री स्वामी समर्थ प्रसन्न, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न, श्रीराम जय जय राम. आदरणीय प्राजक्ताताई यांना माझा नमस्कार. तसेच सर्व रेकी साधक यांच्या हृदयात असणाऱ्या दैवतत्वाला, गुरुतत्वाला माझा नमस्कार. मी सुधीर देशमुख, MSc BEd मॅथमॅटिक्स. सध्या मी पुणे सेवा सदन संस्था पुणे शाखा सोलापूर येथे सहशिक्षक म्हणून मी काम करत आहे. गेली 20 वर्ष झालं मला उभारून पायामध्ये क्लॉट होऊन DBT झाला होता. तसेच मी आता जस्ट पुण्यामध्ये त्याची सर्जरी पण करून घेतलेली आहे. अनुवंशिक असल्यामुळं पोटाचे विकार पण आलेले आहेत माझ्याकडे. हे सगळे आजार होत असतानाच नुकत्याच 1 वर्ष झालं मला पेपर तपासून मान खाली वाकल्यामुळे जी नर्व मानेपासली जी दबली जाते आहे त्याच्यामुळं उजव्या हाताची ताकद माझी कमी झाली. आता सध्या मला लिखाणाला फार प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. म्हणजे ह्या बोटांमध्ये ही बोटं सध्या एकत्र येत नव्हती. ते नंतर मी सांगेनच तुम्हाला नक्की काय. याच्यासाठी मी फिजिओथेरपी केली, जवळजवळ ₹1,00,000 मी खर्च केले त्याच्यासाठी. पण कुणाकडून एक्झॅक्ट रिझल्ट असं मला नक्कीच मिळाला नाही आहे. परंतु रेकीविषयी मी सध्या आधी ऐकलं होतं. पण सध्याच माझी मोठी मुलगी जी आहे शरयू देशमुख, ही प्राजक्ताताईंच्या व्हिडिओ रीलमधून तिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि अटेंडमेंट घेऊन तिने रेकी साधना चालू केली, रेकी मेडिटेशन सुरू केलं. ती सध्या पुण्यात असते, ती कथक करते. परंतु जेव्हा ती सोलापूरला आली आणि इथे 1.5 तासाचं जेव्हा ती रेकी मेडिटेशन तिने चालू केलं, पण चुकून मी आत गेल्यानंतर मला तो सगळा फील तिथला लक्षात आला. म्हणजे नमस्कार करण्यासाठी मी देवाच्या इथे गेलो, ती देवाच्या इथेच बसली होती. आणि रेकी साऊंडचा जो साऊंड आहे, जे आपल्याला संगीत आपण ऐकतो दररोजचं, त्या संगीतामुळं मला इतकं भारावून गेलं आणि मी टोटली त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलो की खरंच हे संगीत ऐकून जर मला एवढं समाधान मला मिळत असेल तर ही साधना जर मी आत्मसात केली तर माझ्यात नक्कीच बदल होईल, हे असं लक्षात आलं. आणि म्हणून मी मागच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मी ताईंना मेसेज केला. ताईंकडून मला रिप्लाय तसा आला. तसा नुकत्याच महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका चालू असल्यामुळं मला तो थोडासा 1 आठवडाभर लांबणीवर माझं गेलं. परंतु मी 5 फेब्रुवारीपासून मी रेकमेंडेशन 21 दिवसांचं चालू केलं, ते 25 फेब्रुवारीपर्यंत केलं. देवी कृपा, स्वामींचा आशीर्वाद, ताईंचा आशीर्वाद, आपले जे गुरु आहेत मिका उसे सर, हयाशी सर आणि मॅडम तकादा यांचा कुठेतरी चांगला आशीर्वाद असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. मी दररोज 3:30ला पहाटे उठायचो आणि बरोबर 6पर्यंत माझं सगळं संपायचं. मला आधी सुरुवातीला 1.5 तास, 2.5 तास लागलेच. परंतु एक चांगलं मेडिटेशन न स्किप होता महत्त्वाचं, आणि कुठलीही अडचण न होता हे होणं हे शक्यच नाही. ही कुठेतरी देवी कृपा आपल्याला लागते आणि ते खरंच माझ्याकडून घडलं. एक दिवशी तर शाळेची ट्रिप निघाली होती. पहाटे सकाळी 6ला, 5:30, पावणे 6ला आम्हाला शाळेत हजर व्हायचं होतं. परंतु मी त्या दिवशी 3ला उठून तो सगळा केला आणि मगच मी गेलो. म्हणजे माझं कुठेतरी हे सगळ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही आहेत. ते झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू मी आजपर्यंत ताईंनी सांगितल्यानंतर आता सध्या अर्धा 7 चक्रांचं मी कंटिन्यू करतो. मला त्याचा आता कंटाळाच येत नाही. माझं पूर्ण ते लाईफस्टाईलच झालेली आहे माझी. आणि यातून मला काय काय बदल होत गेले हे मी विचाराच्या पलीकडे झालं मला. म्हणजे सुरुवातच माझी अशी झाली की माझ्यात पॉझिटिव्हनेस वाढला. खरंच ह्या सगळ्या आजारातून मला इतका प्रॉब्लेम निर्माण होत होता की एक नैराश्य म्हणूयात, म्हणजे मलाच काय होत आहे, मलाच ह्या गोष्टी का होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होतो. परंतु यात पॉझिटिव्हनेस भरपूर निर्माण झाला. आता मला घाबरणं शक्यच नाही. म्हणजे कुठलाही असा आला की मला हे असं आहे, मी कधी त्याचा विचारच करत नाही. ती रेकी आई आहे आपल्याला वाचवायला. आणि खरंच, आणि त्याच्यापासून मला हा पॉझिटिव्हनेस एक मनातनं आत्मविश्वास निर्माण झाला. दुसरी गोष्ट, माझी सतत चिडचिड व्हायची. घरात मुलांना सगळ्यांना लक्षात यायचं, मुलींना पण लक्षात यायचं की मधून मला चिडचिड व्हायची. ती चिडचिड जवळजवळ 80% कमी झाली आहे माझी. म्हणजे हा दुसरा पॉझिटिव्हनेस. आणि तिसरा हा हाताचा परिणाम बघा. म्हणजे माझी ही करंगळी, मला वरण भात खाताना सुद्धा ही अशी बोटं येत नाहीत जवळ, म्हणजे येत नाही. आता सध्या सुद्धा त्रास होतोय. परंतु ही करंगळी जवळ येत नव्हती, ती अगदी आत्ता आत आली. म्हणजे हा एक बदल झाला. दुसरी गोष्ट, मला टाळ्या वाजवणं आरतीसाठी
किंवा माझे हात असे जोडणं हे फार महत्त्वाचं होतं. आता हात एवढा असा सहज जोडला जातोय. फक्त थोडीशी बोटं अशी वर राहतात दुमडल्यासारखी. पण ठीक आहे. हा मोठा इफेक्ट माझ्याकडनं झालेला आहे. म्हणजे ह्या रेकी साधनेमुळे झालेला आहे. ही खरंच फार मोठी दैवी कृपा आहे. असाच कृपा आशीर्वाद तिचा आम्हाला सतत राहो, माझ्यावर सतत राहो, आमच्या कुटुंबावर राहो. आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे सगळ्या ट्रीटमेंट घेऊन आता माझी धाकटी मुलगी पण यात आलेली आहे. मी मिसेसला पण सांगणार आहे आणि आम्ही सगळेजण यात येणार आहोत आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हनेस घरामध्ये जो येतो ना, तो फार मोलाचा आहे. खरंच हे कुठेतरी गुरूंचे आशीर्वाद असल्याशिवाय नाही आहे. मी श्री स्वामी समर्थ आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबरोबरच आमचे जे रेकी गुरु आहेत मिकाऊ उसोई सर, हायाशी सर आणि मॅडम तकादा आणि त्यांच्याकडून आपल्यापर्यंत ह्या मेडिटेशन पोहोचवणाऱ्या आपल्या गुरु प्राजक्ताताई. खरं तर हा गुरु शिष्य संवादच आहे. ताईंना माझा नमस्कार आणि अशीच कृपादृष्टी तुमच्या आमच्यावर कायम राहो. आमच्या श्री स्वामी समर्थ आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद कायम राहो आणि ही रेकी साधना अखंड घडो. आता सध्या हे ताई म्हणतात तसं मी लोणच्यासारखी मुरवणारच आहे आणि पूर्ण पुढचे क्लासेस किंवा पुढचे जे काही आहेत सगळे कोर्सेस याचे मला करायची फार इच्छा आहे. त्यासाठी सर्वांचे आभार, ताईंचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न. श्रीराम जय राम जय जय राम.